नमस्कार मित्रांनो ही पाहू शकता आपली घरची जी शिडी आहे, जिच्यापासून आपण सुरुवात केली होती ती शिडी आहे। ही जे दोन पिल्ले आहेत आणि हिच्याच पाठीचे दुसरे हे एक आणि अजून एक पिल्लू आहे। आणि पाहू शकता ही जीच पाठ एक पहिल्या आणली तवाची होती ते तिचे पिल्ले आहेत। हे 2 महिन्याचे पिल्ले आहेत, पाहू शकता कशा प्रकारे आहेत। हे गावरान आहेत आणि हे बिटल क्रॉस आहेत, हे पाहू शकता। आणि आता पिल्ले पिऊन पण दूध पाहू शकता हे किती। ही काटेवाडी शेळीपेक्षा जास्त दूध देते। ही आपल्या गावरान शेळ्या बी दुधाच्या भरपूर आहेत। हिला पिल्ले पिऊन 2 लिटर दूध आहे। पिल्ले पाहू शकता कशा प्रकारे आहेत। पिल्ले पिऊन थीर झाले तरी पाहू शकता दूध किती कासामध्ये शिल्लक आहे। 1 महिनाभर तर यांना दूध सरत नाही आहे पिल्ल्यांना। 1 महिन्याच्या नंतरनं दूध शेळीचं संपवतात पिल्ले, पण 1 महिना तर कसलंच दूध सरत नाही। हे पाहू शकता ही ज्या गेल्या वेळेस पाठी दिलेत त्यांचे पिल्लू आहे ते, आणि हे एक आणि हे 2 पिल्ले जे आहेत ते ह्या शेळीचे आहेत। बीटलचा रिझल्ट चांगला आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही। फक्त विषय एक होत आहे ह्याचा की पहिला जे पाठी आहेत त्यांना हे मोठे झाल्यामुळे ह्यांना दूध कमी पडतंय, पण आपल्याला ही शिळी आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या त्या पाठी आहेत पहिला त्यांना पाजून आपण ह्या शेळीचं दूध ह्या पिल्ल्यांना पाजतो, त्यामुळे हे 4ही पिल्ले कव्हर होऊन जातात हे एका शेळीच्या ह्याच्यावर। पहिला पाटीला बिटल क्रॉस केला तर दूध कमी पडतंय, आणि जे आपले रेग्युलर पिल्ले आहेत त्यांना पुरतं दूध। आणि आपण पहिलं शेळी पालन केलं तर आपण बंद केलं तर परत ही शेळी आणल्यापासून परत आपण हिच्यापासून सगळं उत्पन्न वाढवलं आहे आणि रिझल्ट बी चांगला आहे, त्यामुळे आपण परत शेळी पालन वाढवलं आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। जय जवान जय किसान।